शिक्कामोर्तब केलं. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीश कुमार यांची आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. बिहारमध्ये आज झालेल्या रालोआ बैठकीत भाजपाचे विधिमंडळ पक्षनेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सर्व नवनिर्वाचित आमदारांनी नितीश यांच्या नावाला एकमतानं पाठिंबा दिला. त्यामुळे आता नितीश कुमार उद्या 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतील. पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर हा शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि रालोआचे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सकाळी जदयू विधिमंडळ पक्षनेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आली, तर भाजपाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली. यानंतर रालोआ आजच सरकार स्थापनेचा दावा करेल. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे नितीश कुमार आज राजीनामा सुपूर्द करतील. 243 सदस्यांच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार आहे. नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्था वेगवान झाली